हाय फ्रेंड्स, शर्लिन्स हेल्दी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अष्टामोडचा चिवडा या चिवड्याची रेसिपी बघणार आहोत. लातूर जिल्ह्यात अष्टामोड नावाचं एक गाव आहे. तिथला चिवडा हा संपूर्ण मराठवाड्यात किंवा इतरही दुसऱ्या ठिकाणी दूरदूरपर्यंत सुप्रसिद्ध आहे. खूप या चिवड्याचं नाव गाजलेलं आहे. दूरदूरपासून लोक येऊन हा चिवडा घेऊन जातात, पार्सल घेऊन जातात. मी स्वतः हा चिवडा खूपदा टेस्ट केलेला आहे आणि अनेक वेळा मी चिवडा हा खाल्लेला आहे. आज आपण याची रेसिपी बघणार आहोत. थोडासा चमचमीत तिखट टाईपचा हा चिवडा असतो. इतर चिवड्याप्रमाणे यात चिवडा मसाला किंवा कढीपत्ता, हिरवी मिरची किंवा पिठी साखर, लिंबू सत्व हे सर्व जिन्नस नाही घालतात. खूप ढोबळ प्रकारची याची रेसिपी आहे. खूप बारकाव्याची याची रेसिपी नाही आहे. त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. एक नवीन रेसिपी तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. 1 किलो मुरमुऱ्यांचा चिवडा आज आपण बघणार आहोत. यात मी स्वतःचे काहीही बदल केलेले नाही आहे. जसा अष्टामोडमध्ये चिवडा बनतो सेम टू सेम तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यात आपण 1 किलो सांगताना सांगतो, पण आणखीन अर्धा किलो किंवा पाव किलो मुरमुरे एक्स्ट्रा लागणार आहे. कारण यात अष्टामोडवाले जेवढं तेल मिळवतात तेवढं तेल आपल्याला थोडंसं जास्त होतं. त्यामुळे आपल्याला आणखीन एक अर्धा किलो किंवा पाव किलो मुरमुरे त्यात मिळवावे लागतात. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. खूप नवीन रेसिपी तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. सांगताना मी 1 किलोचाच मुरमुऱ्यांचा चिवडा आज बनवणार आहे, पण संपूर्ण चिवडा झाल्यावर हा चिवडा मी जेव्हा मेजर करेल तेव्हा बघा हा चिवडा कमीत कमी 3 ते 4 किलोचा झालेला राहील. त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला तर मग आता सुरू करूया. सर्वात आधी मी 1 किलो मुरमुरे घेतलेले आहे. असे पॅक मुरमुरेच घ्यायचे आहे आपल्याला. उघडे किंवा नरम झालेले मुरमुरे आपल्याला नाही वापरायचे आहे. त्याचबरोबर 1 किलो मी शेंगदाणे घेतलेले आहे. हे मी डायरेक्ट कच्चे शेंगदाणेच घेतलेले आहे. याला मी म्हणजे स्वतःहून भाजून वगैरे नाही घेतलेलं आहे. 1 किलो मी तेल घेतलेलं आहे. हे मी जेमिनी रिफाइंड ऑइल वापरलेलं आहे. तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता. त्याचबरोबर मी 100 ग्रॅम मिरची पावडर वापरलेली आहे. 50 ग्रॅम मी हळद वापरलेली आहे. त्यानंतर मी हा घरकुलचा मटण मसाला आहे. पहा, हाच मसाला ते लोकही वापरतात, त्यामुळे मी हाच मसाला वापरलेला आहे. तो मसाला मी 25 ग्रॅम घेतलेला आहे. चवीनुसार तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता, पण मी त्या लोकांच्याच मेजरमेंटप्रमाणे सगळं काही सामान वापरत आहे. आता हे 100 ग्रॅम लसूण आहे. हे लसणाच्या कळ्या फक्त मी मोकळ्या करून घेतलेल्या आहे. लसणाला मी सोललेलं नाही आहे. आता सध्या तरी मी 25 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे, पण चवीपुरतं मीठ आपल्याला म्हणजे आणखीन लागणारच आहे. आपण चिवडा टेस्ट करून बघू आणि त्यानंतर मीठ आणखीन त्यात घालू शकतो. आता काय करायचं आपल्याला, हे जे मी लसूण घेतलेले आहे 100 ग्रॅम, याला आपण सोलत बसायचं नाही आहे. मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि फक्त ऑन ऑफ या पद्धतीने 2 वेळा मिक्सर चालू बंद करायचं आहे. आणि अर्धवट लसूण असे तोडल्या जातील आणि ते तसेच लसूण आपल्याला वापरायचे आहे. तुमच्या सगळं लक्षात आलंच असेल की मी काय काय सांगितलेलं आहे. बघा, सर्व काही मी एकदा परत सांगते आहे. 100 ग्रॅम लसूण आहे, 50 ग्रॅम हळद आहे, 100 ग्रॅम मिरची पावडर आहे, 25 ग्रॅम मीठ सध्या तरी घेतलेलं आहे, 25 ग्रॅम मी गरम मसाला घेतलेला आहे आणि 1 किलो शेंगदाणे. हा घरकुलचा मटण मसाला मी वापरलेला आहे. मी हा घरकुलचा मसाला यासाठी वापरला आहे कारण अष्टामोडमध्ये पण ते लोक हाच मसाला वापरतात. आता या लसूणला मी मिक्सरच्या जारमध्ये टाकलेला आहे आणि याला आता मी बघा फक्त ऑन ऑफ असं करून घेणार आहे. झालं. अशा प्रकारे मी लसणाला थोडंसं असं ठेचून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. म्हणजे अर्धवटच लसूण असे तोडल्या गेलेले आहे. पूर्ण त्याची बारीक पेस्टही नाही झालेली आहे आणि सालंसुद्धा त्याचे निघून गेलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला लसणाचं ओबडधोबड असे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता त्या लसणाला आपण एका दुसऱ्या वाटीत काढून घेणार आहोत. ही जी मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे, लाल तिखट, ही मी घरची वापरलेली आहे. पण जे अष्टामोडवाले असतात
ते लोक अंबारीचं लाल तिखट वापरतात. पण मी अंबारीचं लाल तिखट आज नाही आणलं. माझ्याकडे घरची ही लाल मिरची पावडर होती, त्यामुळे मी तीच वापरलेली आहे. बघा, लसूण असे आपले छान झालेले आहेत. आता काय करायचं, एक मोठं पातेलं घ्यायचं. हे सर्व जिन्नस मिळवायला आपल्याला खूप मोठ्या भांड्याची गरज पडणार आहे, कारण चिवडा आपला जास्त आहे, 1 किलोचं आहे. हा बनवून तर आणखीन जास्त डबल होणार आहे, त्यामुळे भांडं खूप मोठंच लागणार आहे आपल्याला. आता आधी मुरमुरे कट करून मी त्या पातेल्यात काढून घेतलेले आहे. पॅक मुरमुरे असल्यामुळे ते अजून कुरकुरीतच आहे. हे जर उघडे मोकळे मुरमुरे असते तर ते नरम झालेले असते, आणि तसे मुरमुरे आपल्याला नको आहेत. असे कुरकुरीत मुरमुरेच आपल्याला वापरायचे आहेत. या मुरमुऱ्यांना बऱ्याच ठिकाणी चुरमुरे असंही म्हणतात. मराठवाड्यात याला चुरमुरे म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी याला कुरमुरेसुद्धा म्हणतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रांताप्रमाणे याचे वेगवेगळे नाव आहे, तर मी आज त्याला मुरमुरेच म्हणत आहे. आता पहा, एक मोठी कढई मी घेतलेली आहे. चांगली स्पेस असलेली मोठी कढई आपल्याला वापरायची आहे. त्यात आता मी 1 किलोचं तेलचं पाकीट आपण घेतलेलं आहे. पूर्ण तेल मी त्यात कढईमध्ये ओतणार आहे. तुम्हाला वाटत असेल की किती जास्त तेल मी वापरत आहे, खूप तेलकट होणार आहे. पण असो, ते लोक असाच चिवडा बनवतात, त्यामुळे मी त्यांचीच रेसिपी तुमच्यासोबत सेम शेअर करत आहे. अष्टामोडमध्ये असाच चिवडा बनवला जातो आणि तो चिवडा खूप टेस्टी लागतो. खूप लोकांना तो चिवडा आवडतो. बऱ्याच ठिकाणी लोक त्याचे पार्सलसुद्धा घेऊन जातात. गावगावसुद्धा त्याचे पार्सल दूरदूरपर्यंत जातात. त्यामुळे आपण आज तो चिवडा बघत आहोत. तेल टाकल्याबरोबर मी त्यात शेंगदाणेसुद्धा घालून दिलेले आहेत. बघा, तेल तापायची काही आपण वाट नाही पाहिली. ऑलरेडी तेल टाकलं आणि लगेच त्यात शेंगदाणेसुद्धा टाकून दिले. आता काय होणार आहे, शेंगदाणे आणि तेल दोन्हीही एकसाथच तापणार आहे. हळूहळू बघा, तेल असं उकळायला सुरुवात झालेली आहे. छोटे छोटे बुडबुडे त्याच्यावर येत आहे. शेंगदाणे आपले कच्चे असल्यामुळे याला भाजायला म्हणजे तळायला खूप वेळ लागतो. हेच जर भाजके शेंगदाणे असते तर याला एवढा वेळ नाही लागला असता. पण आपण कच्चे शेंगदाणेच घ्यायचे आहेत, भाजलेले शेंगदाणे नाही घ्यायचे. याला आपण आधी काय करायचं, शेंगदाण्यांना आपण 50% तळून घ्यायचं. म्हणजे तळायचे तर पूर्णच आहे आपल्याला शेंगदाणे, पण आधी जेव्हा ते 50% होऊन जातील त्या स्टेजला आपण त्यात लसूण घालणार आहोत. म्हणजे पुढे लसूण आणि शेंगदाणे दोन्हीही सोबत तळल्या जातील. तर बघा, शेंगदाणे टाकून माझे 5 ते 10 मिनटं झालेले आहेत. मी एक शेंगदाणा असा तोडूनसुद्धा बघितला आहे. तो थोडाफार तळल्या गेलेला आहे. आता मी त्यात हे लसूण घालून देणार आहे. आता कसं, लसूण आणि शेंगदाणे दोन्हीही एका सोबतच तळल्या जातील आणि दोन्हीही छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असे होणार आहेत. मस्त क्रिस्पी असे शेंगदाणे आणि लसूण दोन्हीही होणार आहेत. आपल्याला ते तसेच करायचे आहेत. याला सुद्धा खूप पेशन्सने तळावं लागतं. वेळ द्यावा लागतो याला तळायला. लवकर हे होत नाही. गॅसची फ्लेम मी फास्टच ठेवलेली आहे आणि हे तळून घेत आहे. लसूण आपल्याला पूर्णपणे मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचं आहे आणि शेंगदाणेसुद्धा तसेच गोल्डन ब्राऊन होणार आहेत. अशा पद्धतीने हा अष्टामोडचा चिवडा केला जातो. मी स्वतः हा चिवडा खूपदा पार्सल मागवलेला आहे. कुठे गावाला जात असतानासुद्धा मी तिथून मराठवाड्यावरून जर गेले तर हा चिवडा मी नेत असते. तुम्हीसुद्धा जर मराठवाड्यात कधी गेलात, त्या भागात तुमची चक्कर झाली तर तुम्ही अष्टामोडचा चिवडा हा नक्की खाऊन बघा. तुम्हालाही वाटेल की हा चिवडा खरंच खूप टेस्टी असतो. खूप जास्त बारकाईची अशी रेसिपी नाही आहे या चिवड्याची, पण त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे. अशा पद्धतीने ते लोक हा चिवडा बनवतात. बघा, आता मस्त गोल्डन ब्राऊन असं कलर हळूहळू चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. पण आणखीन आपल्याला याला बराच वेळ तळायचा आहे. पूर्ण कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हे लसूण आणि शेंगदाणे आपल्याला करायचे आहेत. तुम्ही जर कधी लातूर भागात गेलात, मराठवाड्यात कधी गेलात तर एकदा नक्की अष्टामोडचा चिवडा खाऊन पहा. एकदा खाल्ला तर तुम्ही या चिवड्याच्या प्रेमात पडाल, असा हा चिवडा लागतो. अशा पद्धतीने आपल्याला ते सगळं तळून घ्यायचं आहे. बघा,
त्याला असं झाऱ्याने खाली तेलातच बुडवून ठेवायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित तळल्या जातील. त्यामुळे मी त्याला प्लेन करून असंच ठेवत आहे. हा चिवडा बनवताना तुम्ही एक्स्ट्रा आणखीन मुरमुरे जवळच ठेवा, कारण शेवटी आपल्याला आणखीन एक्स्ट्रा मुरमुरे अर्धा किलो किंवा पाव किलो लागणारच आहेत. अधूनमधून त्यातनं लसूण आणि शेंगदाणा बाजूला काढून आपण हाताने तोडून किंवा खाऊन बघायचं. ते कुरकुरीत लागलं की समजायचं की हे झालेलं आहे. आता बऱ्यापैकी कलर याचा चेंज झालेला आहे. आता हे तळल्या गेलेले आहे छान, आणि मग मी त्यात हळद टाकलेली आहे. 50 ग्रॅम हळद मी वापरलेली आहे. गॅसची फ्लेम आता बारीक करायची आहे. जेव्हा आपण आता हे सर्व मसाले टाकणार आहोत, फ्लेम बारीक ठेवायची. त्यानंतर 100 ग्रॅम मी लाल तिखट पावडर घातलेला आहे. 25 ग्रॅम मी हा मटण मसाला घातलेला आहे. घरकुलचा जर तुम्हाला नाही भेटला तर तुम्ही इतर कुठलाही मटण मसाला वापरू शकता. त्यानंतर मी मीठ घातलेलं आहे. याला एकदा असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. मसाला छान तळला गेलेला आहे आपला. पहा, अशा पद्धतीने खूप सोपी ट्रिक आहे हा चिवडा बनवायची. आता ती सर्व तेल, उकळतं तेल आपल्याला उचलून या मुरमुऱ्यांमध्ये घालून द्यायचं आहे. सावकाश करायचं आहे, कारण कढई मोठी आहे आणि तेल खूप उकळतं आहे. बघा, अशा पद्धतीने मी सर्व जिन्नस जे काही मी त्या तेलात टाकले होते, एक साथ असे या मुरमुऱ्यांवर घालून दिलेले आहे. आता शेवटची स्टेप म्हणजे याला व्यवस्थितपणे मिक्स करणं. खूप पेशन्सने आणि मस्त याला छान मिक्स करायचं आहे आपल्याला. थोडा वेळ लागतो याला मिक्स करायला, लवकर होत नाही. आणि मेन म्हणजे भांडं मोठं पाहिजे मिक्स करण्यासाठी. लहान भांड्यात तर हे शक्यच नाही. नंतर आपल्याला हे 2 भांड्यांमध्ये डिवाईड करावं लागणार आहे. आधी मी काय करत आहे, वरवरचं जे आहे मिश्रण टाकलेलं ते थोडंसं मिक्स करून घेत आहे, कारण खाली तर अजून तसेच पांढरे मुरमुरे राहणार आहेत आणि तेलसुद्धा पूर्ण खाली जाऊन पोहोचलेलं आहे. त्या खालच्या तेलातच आपल्याला नंतर आणखीन मुरमुरे टाकावे लागणार आहेत. तर आधी थोडंसं 50% चिवडा आपण वरवर असा मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर याला दुसऱ्या भांड्यामध्ये आपण शिफ्ट करणार आहोत. अशी ही आगळी वेगळी पद्धत आहे अष्टामोडच्या चिवड्याची. मीठ थोडंसं आणखीन मी घालत आहे, कारण तेवढं मीठ कमी होणार आहे हे मला आधीच जाणवलं होतं. पण आत्ता मी टेस्ट करून पाहिलं आणि अजून मी ते मीठ थोडंसं घातलं. आता काय करत आहे मी बघा, प्लेटने ते चिवडा वरवरचा सगळा दुसऱ्या कढईमध्ये, जी कढईमध्ये आपण फोडणी तयार केली त्या कढईमध्ये चिवडा अर्धा शिफ्ट करत आहे. म्हणजे खालचा चिवडा व्यवस्थित असा मिक्स केला जाणार आहे आपल्याकडून. याआधी मी माझ्या चॅनलवर लक्ष्मीनारायण चिवडा, पुण्याचा जो फेमस लक्ष्मीनारायण चिवडा आहे त्याचीसुद्धा रेसिपी टाकलेली आहे. तीसुद्धा तुम्ही नक्की बघा. तोही चिवडा खूप छान झालेला आहे. आता पहा, हा खाली तेल दिसत आहे. खाली पूर्ण तेल हे खाली जाऊन बसलेलं आहे. त्याच तेलात आणखीन मुरमुरे हे बसणार आहे. हे जवळपास पाव किलोच्या थोडंसं जास्त मुरमुरे मी मिळवलेले आहे आणि ते त्या तेलात मी मिक्स करून घेणार आहे. बघा, अशा प्रकारे ते सुद्धा व्यवस्थित मिक्स होऊन जाणार आहे, कारण सर्व तेल आणि मसाला थोडा खाली शिल्लक होता, त्यामुळे त्यात आणखीन मुरमुरे बसले. म्हणजे जवळपास आपले 1.25 ते 1.5 किलो मुरमुरे या चिवड्यामध्ये बसलेले आहेत. अशा प्रकारे एक मोठ्या प्लेटच्या साहाय्यानेच तुम्हाला हे मिक्स करावं लागणार आहे.
तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कढीपत्ता वगैरे ॲड करू शकता, पण मी आज ते काहीच माझ्या मनाने केलेलं नाही आहे. सेम टू सेम अष्टामोडच्या चिवड्याची जी रेसिपी आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता आपण आणखीन मुरमुरे मिळवले, त्यामुळे मीठ त्यात थोडंसं कमी झालं, त्यामुळे मी थोडंसं मीठ आणखीन त्यात मिळवलेलं आहे. पहा, अशा प्रकारे मस्त चिवडा असा मिक्स होत आहे आपला. आणि आता हा तेलसुद्धा जास्त लागत नाही आहे, त्यात तेलकटसुद्धा नाही लागत आहे, कारण आपण आणखीन मुरमुरे त्यात मिळवलेले आहेत. आता हे वाले मुरमुरे आणि ते कढईत शिफ्ट केलेले सर्व जेव्हा एकसाथ व्यवस्थित मिक्स होतील ना, तेव्हा हा चिवडा परफेक्ट होईल आणि व्यवस्थित लागेल. हळूहळू तिखटचाही घेऊन आपल्याला यात मिक्स करायचं आहे. सर्व चिवडा एकत्र करायचा आहे आणि मिक्स करायचा आहे. त्यामुळेच मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपल्याला भांडं हे मोठं लागणार आहे. पण हा मी जास्त बनवला. तुम्हाला जर अर्धा किलोचा वगैरे बनवायचा असेल तर तुम्ही इझिली बनवू शकता. आधी तुम्ही अर्धा किलोचा घरी करून पहा. तुम्हाला जर आवडला तर तुम्ही आणखीन जास्त मग चिवडा बनवू शकता. कारण चिवड्याचा सीझन हा 12 महिने असतो, दिवाळीपुरताच नसतो. त्यामुळे 12 महिने घरात चिवडा हा असायलाच हवा. कधीही 4 वाजता आपल्याला थोडीशी भूक लागते किंवा कोणी आलं गेलं तर पटकन चिवडा हा प्लेटमध्ये टाकून देता येतो. त्यामुळे घरात चिवडा बनवून ठेवणं नेहमीच आपल्याला सोयीस्कर पडतं. बघा, आपला चिवडा आता मी पूर्ण मिक्स केलेला आहे. कढईतला पण इकडे टाकलेला आहे आणि सर्व चिवडा मी एका ठिकाणी करून मिक्स करून घेतलेला आहे. आता या चिवड्याचं मेजरमेंट मी केलेलं आहे. वजन पाहिलं तर हा चिवडा माझा 3.5 किलो भरला. तर बघा, मी 1 ते 1.25 किलोच मी मुरमुरे घेतले, पण चिवडा टोटल 3.5 किलोचा भरत आहे. याचाच अर्थ तुम्ही लावू शकता की तेल, शेंगदाणे आणि सर्व मिळून याचं वजन एवढं झालेलं आहे. आणि बाकी सर्व मसालेसुद्धा मिळून एवढं वजन झालं असणार. तिथे असा चिवडा खायची पद्धत आहे मराठवाड्यात. कागदावर घेऊन हा चिवडा खाल्ला जातो. आणखीन जास्त टेस्टी लागतो तो. त्यामुळे बघा, तुम्ही जर घरात असा चिवडा केला तर यात तुम्ही बारीक कांदा कट करून घालू शकता, वरतून कच्चा कोथिंबीर घालून घेऊ शकता. मस्त असं घरात तुम्ही चिवडा हा खाऊ शकता. थंडीच्या दिवसात हा चिवडा चमचमीत, झणझणीत मस्त असा लागणार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यापूर्वी मी लक्ष्मीनारायण चिवडा जो पुण्याचा फेमस आहे आणि पातळ पोह्यांचा चिवडा जो जिभेवर ठेवताच विरघळतो, अशा 2 चिवड्यांची रेसिपी मी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे. आणि आज हा मी अष्टामोडचा चिवडा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्याही तुम्ही एकदा चेक करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या चिवड्यांची पण लिंक तुम्हाला देत आहे. एकदा तेही तुम्ही बघा, कारण लक्ष्मीनारायण चिवडा हा सुद्धा खूप छान झालेला आहे चिवडा. आणि हा सुद्धा चिवडा तर टेस्टीच लागतो. 200 रुपये किलोनी हा चिवडा तिकडे मिळतो. तुम्हाला जर असा चिवड्याचा बिझनेससुद्धा स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता. या रेसिपीप्रमाणे तुम्ही हा चिवडा 200 रुपये किलोने सेल करूही शकता आणि तोच सेम अष्टामोडचा चिवडा असं नावही देऊ शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा, फिट रहा आणि शर्लिन्स हेल्दी रेसिपी पाहत रहा. बाय बाय, टेक केअर.